मंडळी, मी आता शूट करत होते तर शूट करता करता बाबा मला एक इथं गोड अशी छोटीशी बाहुली भेटली आहे आणि ती मला ना खूप छान अशी कमेंट पास केली आहे की आंटी आम्ही तुमचे ब्लॉग बघतो, तुमच्या मम्मीलाही आमचे ब्लॉग्स खूप आवडतात. सो थँक्यू सो मच. नाव काय वाटत तुझं? सान्वी नाव आहे. छान. कुठल्या क्लासमध्ये जाते? 4th. ओके, 4thमध्ये जाते. वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. तर आम्ही निघालो आहे ग्रोसरीज आणायला आणि इंगळे साहेबांनी दिला आहे आम्हाला टफ चॅलेंज की 6000मध्ये ग्रोसरीज आली पाहिजे, तेही मॉलमधून. पॉसिबल आहे का? बघूया काय होते. बट त्यासाठी तुम्हाला बघायचा आहे पूर्ण ब्लॉग, कारण आम्ही आहे तिघं माहिले का आणि मॉल म्हटलं तर ज्या गोष्टी नाही आणायच्या त्या पण आणल्या जातात आणि ट्रॉलीमध्ये टाकल्या जातात. सो बघूया 6000च्या वरती जातो आमचे ग्रोसरीज की 6000च्या आतमध्ये येते. सो त्यासाठी बघायचं आहे मला हा पूर्ण ब्लॉग. मंडळी आम्ही निघालो आहे बाहेर. सो आता इंगळे साहेब काढत आहेत स्कूटी आणि 5 दिवस झाले कंटिन्यू सुरू आहे बदलापूरमध्ये पाऊस. सो आम्ही घेतला आहे प्रोटेक्शन बघा, कारण जाता जाता मध्येच पाऊस आला तर, कारण जायचं आहे डीमार्टमध्ये बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्ये आहे हा. सो आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहे शॉपिंगसाठी. तो बघा लाडूनी पण घातलं आहे. सो आम्ही प्रोटेक्शन म्हणून रेनकोट घातलेला आहे. ओके, कारण मध्ये केव्हाही पाऊस येऊ शकतो सांगता येत नाही, कारण अलर्ट केलेला आहे. सो शाळांना सुट्ट्या वगैरे होत्या, 2-3 दिवस झाले मुलांना सुट्ट्या आहेत. सो आता आम्ही निघत आहे शॉपिंगसाठी. सो आम्ही पोचलो आहे डीमार्टमध्ये आणि सगळ्यात आधी आम्ही घेणार आहे आता काय घेणार आहे? पिझ्झा. कारण कदाचित उशीर होऊ शकतो, लेट झालेला आहे, 8:30 झाले आहेत आणि 10:30पर्यंत डीमार्ट खुला असतो. सो त्याच्या आधीच काउंटर बंद होण्याचे चान्सेस आहेत. सो म्हणून आतमध्ये जाण्याच्या आधी पिझ्झा पार्टी. लेट्स गो. तर मंडळी हनी, लाडू आणि इंगळे साहेब बघा कसे गेले आहेत पिझ्झाची ऑर्डर करायला. लाडू तर आहे त्याच्या मस्तीमध्ये आणि हनी बघा कशी सर्च करत आहे की कोणता पिझ्झा ऑर्डर करायचा, तिच्या पप्पांना सांगायचा. सो बघूया आता तिघं आपल्याकडे कोणता पिझ्झा ऑर्डर करत आहेत. बट खरंच बाहेर खूप छान वातावरण आहे. तुम्ही बघत आहात मॉलही गच्च भरलेला आहे. सो बाहेर रिमझिम पाऊसही सुरू आहे. खूप छान असं शांत वातावरण आहे. बघा किती पाऊस असू दे बट मॉलमध्ये सतत गर्दी असते म्हणजे असतेच. हो ना, बघा सगळे लोक एन्जॉय करत आहेत आणि पिझ्झा स्पेशली. हो, काउंटरवरती खूप गर्दी असते पिझ्झासाठी, टोकन दिले जातात. सो त्यानंतरच टोकन आल्यानंतरच तो पिझ्झा आपल्याला भेटतो. सो बघूया आता पिझ्झा केव्हा भेटणार आपल्याला. तर मंडळी फायनली हनी आणि लाडूची आतुरता संपलेली आहे. बघा हनी गेली आहे तिचं टोकन घेऊन, अनाऊन्समेंट झाली होती. नंतर आता ती पिझ्झा घेणार आहे. बघा किती एक्सायटेड आहे पिझ्झा घेण्यासाठी आणि लाडू तर इकडे तिकडे धावतच आहे. आता ती गेली आहे पिझ्झा घ्यायला. सो एक पाण्याची बॉटल आणि पिझ्झाची ऑर्डर दिली होती आम्ही, ती घेतली आहे आता हनीने आणि हनी घेऊन येणार आहे आता पिझ्झा. सो खूप एक्सायटेड आहे पिझ्झा खाण्यासाठी, कारण वेगळीच मजा असते मॉलमध्ये गेल्यानंतर. शांत बाहेर वातावरण आणि त्यामध्ये गरम गरम पिझ्झा. ओके बघा किती एक्सायटेड आहे दोघं पण बहीण भाऊ.
खाऊन आम्ही आज करत आहे आता आतमध्ये एंटर मॉलच्या. सो बघूया आता काय होणार आहे. इंगळे साहेबांनी तर दिला आहे आम्हाला चॅलेंज. सो सुरुवात केली आहे मी ड्रायफ्रूट्सनी. सो चला बघूया मग आता पुढे काय होणार आहे, आणखी काय काय घ्यायचं आहे आणि बजेट कसा बसणार आहे आपला 6,000मध्ये. ओके, तर मी घेतले आहे 2 मुरमुऱ्यांचे पॉकेट. सो याचा बनवणार आहे मी चिवडा. चला पुढे बघूया अजून काय घ्यायचं आहे. तर हे आहे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर. सो हे डाळीचं आहे. मी इथून मला ज्या ज्या डाळी हव्या आहेत सो तेवढ्याच घेणार आहे. एक्स्ट्रा कुठली डाळ घेणार नाही, ज्या आम्ही नेहमी खातो त्याच घेणार आहे. अर्धा किलोचे पॉकेट्स आहेत. ओके, सो बघूया अजून मला काय भेटणार आहे आणि अजून मी काय घेणार आहे ते. सो बघत राहा तुम्ही हा ब्लॉग. त्या सेक्टरमध्ये आहेत त्यांच्यासाठी काहीतरी शोधत आहे. सो मला तर आता जाम तर भेटला आहे, बट आता टोमॅटो केचप कुठं आहे ते शोधत आहे मी, बिकॉज माझ्या मुलांना दोन्ही गोष्टी खूप आवडतात. सो चला मग बाकीची ग्रोसरीज घ्यायची आहे आपल्याला. मंडळी मी आली आहे चॉकलेटच्या सेक्टरमध्ये, बिकॉज मला घ्यायचं आहे ब्लॅक डार्क चॉकलेट, कारण खरंच ते खूप चांगलं असते. एक बाईट दिवसातून खायलाच हवा. बट शोधत आहे मी कुठं दिसत आहे का. सगळ्या व्हेरायटीजचे इथं चॉकलेट्स दिसत आहे, बट डार्क चॉकलेट जे आहे ते मला कुठंच दिसत. ओके, सो लास्ट शॉपिंग राहिली योगर्ट्स. तो आम्ही घेतला आहे योगर्ट्स, बिकॉज हनीला इच्छा होती की एकदा तरी योगर्ट्स घ्यावं. सो मी म्हटलं चला घेऊया योगर्ट्स. ती अजून काहीतरी शोधत आहे तिच्यासाठी. आणि तुम्ही बघत आहात ट्रॉली किती गच्च भरली आहे. सो बघूया आता काउंटरवरती बिल किती निघणार आहे. सो मंडळी मी आता शूट करत होते, तर शूट करता करता बाबा मला एक इथं गोड अशी छोटीशी बाहुली भेटली आहे. आणि ती मला ना खूप छान अशी कमेंट पास केली आहे की आंटी आम्ही तुमचे ब्लॉग बघतो, तुमच्या मम्मीलाही आमचे ब्लॉग्स खूप आवडतात. सो थँक्यू सो मच. नाव काय वाटत तुझं? सॉरी सान्वी नाव आहे. छान. कुठल्या क्लासमध्ये जाते? ओके, 4th जाते. आणि हा तिचा भाऊ आहे. सो खरंच खूप बरं वाटते जेव्हा आपल्याला अशा कॉम्प्लिमेंट भेटतात, आणि तेही अशा एक छोट्याशा चिमुकीकडून मला एक छान कॉम्प्लिमेंट भेटली आहे. सो थँक्यू सो मच. मला माझे ब्लॉग्स आवडतात त्यामुळे. आणि तिच्या मम्मीलाही माझ्याकडून थँक्यू सांगा. ओके, सो आपण एक पिक काढूया. तर मंडळी तुम्ही बघत आहात ट्रॉली किती गच्च भरलेली आहे. आणि ही सगळी ग्रोसरीज आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा कुठलाही नाही, कुठलं टॉय नाही आहे, किंवा मी पण कुठलं एक्स्ट्रा वगैरे काही घेतलं नाही, बिकॉज आम्ही तिघं मालकांनी खूप कंट्रोल केलं मॉलमध्ये. कारण मॉलमध्ये आल्यानंतर कंट्रोल करणं हे म्हटलं म्हणजे खूप टफ चॅलेंज असते माझ्या मुलांसाठीही माझ्यासाठीही. बट इंगळे साहेबांनी दिलेलं चॅलेंज आम्ही तो एक्सेप्ट केला आहे आणि फक्त ग्रोसरीजच घेतल्या आहेत. सो तुम्ही बघत आहात आता इंगळे साहेब करत आहेत बिल. सो आम्ही खूप हसलो या गोष्टीवरती. आणि इंगळे साहेबांनी स्वतःहून मला ऑफर केली की 2 टी-शर्ट घे आणि 2 लोअर घे. सो त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार घेतलं आणि त्यांनी त्यांच्यासाठी 2 शर्ट वगैरे घेतलं. सो ते त्यांनी म्हटलं म्हणून, बिकॉज बाकी आम्ही कुठलंही काही घेतलेलं नाही त्याच्यामध्ये. तर आता बघूया हे सगळं झाल्यानंतर कितीचं बिल निघणार आहे. ओके, कारण मी कंट्रोल केला, माझ्यासाठी जेवढं होते तेवढं मी केलं. सो बाकी बघूया चॅलेंज मी आम्ही जिंकतो की हारत आहे. इंगळे साहेब आता बिल पे करणार आहे थोड्या वेळामध्ये. इंगळे साहेब घेऊन आले टोटल ग्रोसरीज. आता बघूया आपण टोटल बिल किती झालं. बोला केली होती 6,000ची, बट डिमांड आहे सो त्याच्यामुळे नाही सांगता येत किती हात कमी केलं ग्रोसरीज घ्यायच्यासाठी. तर किती झाले इंगळे साहेब? चला आपण याच्यात दोन्ही ऐकूया. एकदम कमी सामान घेतलं, खूप जेवढं आम्ही घेतो त्याच्यापेक्षा खूप कमी घेतलं, तरी नाही माहिती 6,000पर्यंत झालं की नाही. मी खूप कमी घेण्याचा प्रयत्न केला. सो इंगळे साहेब सांगतील आपल्याला किती झालं. 7,541. ओके, परत एक वेळा ऐका, मी इंगळे साहेबांच्या तोंडून ऐकते. ओके सांगा. 7,541. ओके, सो ही टोटल ग्रोसरीज आहे 7,541. बघा 7,541ची टोटल झाली आहे. 6,000ची बोला केली ती. सो आम्ही त्याच्यामध्ये आमचं जास्त काही सामान घेतलं नाही.
हे सगळी ग्रोसरीज आहे. बट थोडेसे काहीतरी मी माझ्यासाठी 2 टी-शर्ट्स आणि 2 लोअर घेतले. इंडियन सरांनी त्यांच्यासाठी 2 शर्ट्स घेतले. त्याची बाकी सगळ्या ग्रोसरीज आहे. सो चॅलेंज एक्सेप्ट केला मी केला. बट महागाई असल्यामुळे 1,500 रुपये एक्स्ट्रा जास्त झाले. काही करू शकत नाही. बट हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.